नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 3 डिसेंबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये एका खासगी कार्यक्रमात तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याचे समोर आले आहे। ही भेट काल रात्री उशिरा एका विवाह सोहळ्यात झाली, जिथे दोन्ही नेते उपस्थित होते। या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची प्राथमिक माहिती आहे। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत। त्यांनी भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची जमके फ्री स्टाईल पाहायला मिळाली। यावर आता उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला लगावला आहे। सध्या जोरात हाणामारी सुरू आहे, पैशांची उधळपट्टी सुरू आहे। 1-2 दिवसांच्या दौऱ्यासाठी किती कपडे तुम्ही नेणार, हेलिकॉप्टरमधून बॅगा कशा जात होत्या हे आपण पाहिलं आहे, असा चिमटा त्यांनी एकनाथ शिंदे यांना काढला। निवडणूक सुरू आहे, त्यांचीच लोक त्यांच्यावर धाड टाकत आहेत। ज्याच्यावर धाड टाकली जाते त्याचं काहीच नाही, पण ज्यानं धाड टाकली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सुरू आहे। असा देश आपल्याला अपेक्षित नव्हता, असं उद्धव ठाकरे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर पैशांच्या गैरवापराचे गंभीर आरोप केले आहेत। जिथे भाजपचे सरकार आहे तिथे पैसे पाण्यासारखे वाटले जातात, असे विधान करत त्यांनी नोटबंदीच्या घोषणेनंतरही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम कशी फिरत आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तर एका मंत्र्याच्या घरी सापडलेल्या रकमेचा तपास आणि निलेश राणे यांनी पकडलेल्या पैशांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील गंभीर परिस्थितीवर लक्ष देण्याचे आवाहन केले। या व्यतिरिक्त त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका केली। केंद्र सरकारला चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे त्यांनी म्हटले। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व मशीन उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये ऑन ऑफ आणि सील करून स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यासाठी तहसील कार्यालय येथे नेण्यात आल्या। परंतु तहसील कार्यालयामध्ये 17 प्रभागातील ईव्हीएम सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केलाय। त्यामुळे गोंदियात एकच गोंधळ उडालाय। कोणतीही पूर्वसूचना उमेदवाराला आणि कोणत्याही प्रतिनिधीला देण्यात आली नाही। अशा प्रकारे ईव्हीएमचे सील तोडून त्यासोबत छेडछाड तर करण्यात आली नाही ना, असा संशय आता उमेदवारांनी व्यक्त केला आहे। कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडांची कत्तल करण्यावरून सध्या नाशिकमध्ये राज्य सरकार विरोधात स्थानिकांनी मोठे आंदोलन उभे केले आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिककर तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी आक्रमकपणे संघर्ष करत आहेत। तपोवनातील झाडांची कत्तल न करता राज्य सरकारने साधुग्राम उभारावे अशी मागणी केली जात आहे। या संदर्भात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना भाष्य केले। या विषयावर राजकारण करणे योग्य नाही। कुंभमेळा ही आपली प्राचीन आणि सनातन परंपरा आहे। साधुग्रामच्या उभारणीसाठी झाडं तोडावीच लागतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सावळ्या गोंधळावरून माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे। लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे। पुढील 15 ते 16 दिवस गोडाऊनला पेठ्या ठेवल्या जातील आणि सरकारला घालमेल करायची असेल तर ती केली जाईल, असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की भाजप सरकारने 73 आणि 74व्या घटनात्मक अधिकाराला पायदळी तुडवल्याचा आरोप त्यांनी केलाय। या देशामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही येईल, असेही ते म्हणालेत। निकाल पुढे ढकलल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त करतानाच ही 100% सरकारची चूक असल्याचे त्यांनी सांगितले। प्रधानमंत्री कार्यालयाचे नाव बदलून आता सेवा तीर्थ असे करण्यात आले आहे। हा बदल केंद्र सरकारने केला असून या नवीन नावासह प्रधानमंत्री कार्यालय लवकरच एका नवीन कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतरित होणार आहे। हे नवीन कॉम्प्लेक्स एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह 1 यामध्ये उभारण्यात आले आहे। या बदलामुळे सरकारी कामकाजात अधिक वेग येईल आणि भारत सरकारच्या कार्यपद्धतीत एक नवा अध्याय सुरू होईल, असे सरकारचे म्हणणे आहे। हे नवीन कॉम्प्लेक्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे सरकारी कामकाज अधिक जलद गतीने पार पडेल, असे म्हटले जात आहे। लग्न टळल्यानंतर पलाश मुच्छल हा त्याच्या आईसोबत थेट प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात गेला।
तिथले त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून भरगर्दीत तो चेहऱ्यावर मास्क लावून बसलेला दिसतोय. त्याच्या आजूबाजूला बॉडीगार्डही आहेत. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पलाशचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच रेडिटर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेक सोशल मीडिया युजर्सनी पलाशवर टीकाच केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने नक्कीच बॉलिवूडमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबाने त्यांचे अंतिम संस्कार शांततेत केले, तर आता धर्मेंद्र यांना खऱ्या अर्थाने अंतिम निरोप देण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूच्या 9 दिवसांनी बुधवारी म्हणजे आज 3 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या कुटुंबियाने त्यांचे अस्थिकलश हरिद्वारला नेण्यात आले. धर्मेंद्र यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन करून त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. या विधीवेळी धर्मेंद्र यांची दोन्ही मुले सनी आणि बॉबी उपस्थित होते. कधी काळी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबत लग्नाचे स्वप्न पाहणारी लेस्बियन क्रिकेटर लवकरच बाळाचं या जगात स्वागत करणार आहे. ही क्रिकेटर दुसरी तिसरी कोणी नाही तर इंग्लंडची क्रिकेटर डॅनी वॉट आहे. डॅनी हिने तिच्या जोडीदारासोबत मनातील भावना मांडल्या आणि दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. आता या लेस्बियन कपलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.